नमस्कार सर, मी गणूशंकर डामसे, मुक्काम घाटगर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. आता मी ज्येष्ठ नागरिक म्हणून 75 वर्ष वय आहे माझे. आपण इथं आलो आहात. हा नाणेघाट पुरातन मार्ग, पुरातन म्हणजे 2500 वर्षापूर्वी सातवाहनाचा इतिहास इथे या नाणेघाटाला लागू असताना मी इथं थोडंसं गाईड म्हणून काम करतो. आता इकडं पाहतो आहे आपण. पूर्वेकडून पाहिलं तर पुणे जिल्ह्याची बाँड्री नाणेघाटापर्यंत आणि जुन्नर तालुक्याची बाँड्री नाणेघाटापर्यंत आणि पश्चिमेकडून पाहिला तर ठाणे जिल्ह्याची बाँड्री ठाणे पुणे इथं जाईल आणि मुरबाड जुन्नर इथं जाईल आणि दक्षिणेकडून पाहिलं तर खंडाळा, लोणावळा, भीमेशंकर, मच्छिंद्रगड, सिद्धगड, औपा घाट, दाऱ्या घाट, शेजारी जीवदेव किल्ला आणि हा नाणेघाट आहे. आणि इथून उत्तरेकडे पाहिलं तर भैरवगड आहे. भैरवगडाच्या शेजारी माळशेज घाट, हरिश्चंद्रगड, कोंबडगड, आजोबा, रतनगड, कळसुबाई पण छोटे मोठे किल्ले आहेत. आणि इथे सातवाहन राज्य होऊन गेले आहे. इसवी सन पहिल्या शतकात त्यांची मुख्य राजधानी पैठण आणि उपराजधानी जुन्नर होती. आणि मग त्या काळी त्यांची उपराजधानी जुन्नर असल्यामुळे त्यांना नेवासा मार्ग, नाशिक मार्ग, पैठणकडे जायचे रस्ते होते. पण ह्या सह्याद्रीत कुठलाही घाट नव्हता. त्यावेळी सातवाहनांचे एक इंजिनियर सर्व या सह्याद्रीतून फिरून चौकशी लग्नाची करून त्यांनी ही खिंड फोडून तयार केली. आणि फोडून तयार केल्यानंतर हा याची खाली वळणं बांधून वरपर्यंत आणली आणि वर हा एक दगडी रांजण मोठा तयार करून ठेवला. आणि दगडी रांजण तयार केल्यानंतर त्या काळात इरार, वसई, कल्याण, नाळा, सुपारा, रोमपर्यंत काही समुद्रकाठची जी बंदरं आहेत या बंदरामध्ये परदेशातली जहाजं आली जायची आणि तिथं अनेक परिस्थिती आलेला मग त्या बंदरात उतरल्यानंतर तो माल नाणेघाटाने वरती आयात केला जायचा आणि या रांजणामध्ये त्याचा काही जकात कर असेल तो वसूल केला जायचा. आणि मग त्यानंतर पुढे काही कालांतराने सातवाहनांचे काही वंशज होऊन गेले. चिमुक राजा सातवाहन, राणी गौतमी, पुत्र सातकर्णी, राणी नागिनिका असे त्यांचे काही वंशज होऊन गेले. आणि त्यांच्या काळी नाशिकची देवी, कारल्याची देवी आणि नाणेघाटची देवी कोरली गेली बुद्ध भिक्षुकांच्या सहाय्याने. आणि मग त्याही पुढे आपल्याकडं काही त्यांचे सातवाहनाचे वडील नहपान नावाचा राजा स्वारी केली आणि त्यांचे राज्य गेले. नंतर नागिनिका राणींना 18 यज्ञ केले होते. 18 यज्ञात एक राजस्व यज्ञ होता, एक अश्वमेध यज्ञ होता. आणि त्या काळात अश्वमेध यज्ञ म्हणजे घोडा ते सोडणे आणि मागे सेने. परत त्याने घोडा सोडून शेखांचा पराभव केला. असं संपूर्ण